मुंबई मधले रस्ते हे तुडुंब गर्दीनं भरलेले आहेत. ठाकरेंच्या कॅपॅसिटीवर आणि त्यांच्या ताकदीवर जे लोक प्रश्नचिन्ह उभे करत होते आज त्यांना उत्तर मिळालेले. मात्र त्या निमित्ताने काही मूलभूत प्रश्न आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे राज्य संघटक अतुलराज नागरे. दादा, रडगाण घालण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता असं सांगण्यात आलं होतं. हा मोर्चाला कोणी जमणार नाही, हा मोर्चा सुक्षुकाट असेल असं सांगण्यात आलं होतं आणि आज इथे गर्दी दिसते. काय उत्तर देताल विरोधकांना एकच सांगायचं आहे, तुमच्या बनावट चेहऱ्याचा आणि घोटाळेबाज ईव्हीएमचा पडदा फाडलेला आहे आणि ही सर्वसामान्य जनतेचा मोर्चा आहे. संविधानिक मार्गाने लोकशाहीच्या हिताचा हा मोर्चा आहे. भारतीय जनता पार्टीच्या भाडखाऊ एजंटांचा हा मोर्चा नाही. जे भाड्याने आणून सुद्धा काही ठिकाणी मला आता कळालं की जे मुकमोर्चा करतायत त्यांचा मुकमोर्चा नाही, त्यांच्या तोंडाचा सुकमोर्चा चालू आहे. आता त्यांना आता माहिती आहे की आता आपलं ह्याच्यामध्ये वाटोळ होणार आहे. आपलं 100% आता नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे हा सर्वपक्षीय जो मोर्चा जरी असला तरी हा सर्वसामान्य जनतेचा प्रस्थापितांचा हा मोर्चा आहे. ज्या लोकांची तुम्ही मतं चोरलीत, ज्या लोकांची तुम्ही मतं ढापलीत, त्याचा हा निषेधार्थ म्हणून हा मोर्चा आहे. एवढं मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो. नाही, पण ज्यांचं जे लोक सरकारमध्ये आहेत तेच लोक आज त्याच्या विरोधात मोर्चा काढतायत. हास्यास्पद वाटत नाही का हा प्रकार? हा हास्यास्पद मोर्चा नसून त्यांचा निर्लज्जास्पदाचा मोर्चा आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण एका लोकशाहीचा देश, जगाच्या पाठीवरती भारतीय लोकशाही सर्वात सुदृढ आणि सक्षम लोकशाही आहे. त्या लोकशाहीचा त्यांनी गळा घोटलेला आहे म्हणून त्यांचा मुकमोर्चा चालू आहे आणि त्यांच्या तोंडाचं सुख आता संपलेलं आहे. आणि हा सर्वसामान्यांचा आवाज म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून या मोर्चाचं नेतृत्व करतात आदरणीय आमचे राजसाहेब आहेत, आदरणीय उद्धव साहेब आहेत. हे निश्चितपणे सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे नेते आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला आणि मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असं आपले राज्य संघटक अतुलराज नागरे यांचं म्हणणं आहे. या मोर्चामध्ये आणखी काही अपडेट्स आहेत ते आपण वेळोवेळी घेत राहूयात. पाहत राहा सडेतोड. धन्यवाद.